एका बाजूने शिरूर तालुक्यातील पाबुळ गावचा असणारा कोहिनूर हिरा कुणाल खोंड, तर दुसऱ्या बाजूने शालूबालू पारगाव ला बिलॉंग करणारा अनिकेत ताकवणे. हे दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये दोन्ही टीम्स मध्ये खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालंय आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. चौकाराने संघाचं खातं उघडलंय. सुरुवात तर लाजवाब आहे. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय त्या गोष्टीची सुरुवात चांगली, त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होत असतो. इथे सुरुवात तर लाजवाब झाली. सौरभ रामदासी गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज आहेत. अनिकेत ताकवणे ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने दत्ता जाधव हलक्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळतो. बॅकअपचं काम लाजवाब होताना पाहायला मिळेल. एक वेगवान सिंगल आणि एका धावेबरोबर धावफलक हळूवारीत्या पुढे जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. 6 षटकांची मॅच. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची आपल्याला पाहायला मिळतील. 2-2-1-1 असं मात्र गोलंदाजीचं समीकरण देखील पाहायला मिळेल. आणि 5 दिवसीय क्रिकेटची पंढरी पुरंदर नगरीमध्ये दिव्य क्रीडांगणावरती भरलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मारायच्या वेगात येतील. सिंगल डबलचं समीकरण वारंवार अवलंबलं जात आहे. शांत प्रकारचा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलक 2च्या मदतीने 7 धावा आहेत. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार या मॅच वरती पाहणं गरजेचं आहे. 7 धावा आहेत. इथे देखील ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा वेगवान सिंगल. 8 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. रिवर्स अटेम्प्ट केलाय. अनिकेतचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळ वारा. 4 रन चौकार. अगदी पहिला दिवस आपण पाहिला. काळेवाडी 11 रणजित फराटे आणि कंपनी बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल झालेला संघ आपण पाहिला. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. आउटफील्ड खूप वेगवान आहे. तिथे शर्यत तर लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास अडवण्यासाठी प्रयत्न आहे. 2 तर आल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि अगदी आपण पाहूया इथे 3 धावा मारायच्या वेगात येतील. पहिल्या क्रमांकाचं षटक संपतंय. धावफलकावरती बिनबाद 15 धावा प्रथमतः फलंदाजी करतोय SRR जेजुरी संघ. आणि आज SRR जेजुरी टीमचे असणारे कुल कॅप्टन शकील भाई शेख यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सर्वच खेळाडूंच्या वतीने, त्याचप्रमाणे सर्व मित्र परिवाराच्या वतीने, आयोजकांच्या वतीने खास करून वाढदिवसाच्या क्रिकेटमध्ये शुभेच्छा असणार आहे. कालच्या दिवसभरामध्ये आपण पाहिलं श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स क्लब पिंपळगाव अर्थात महेश नानकुडे आणि कंपनी हा संघ जाऊन पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये. आज 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील संघ कोणता असणार संध्याकाळच्या सत्रामध्ये याही प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांच्या समोर असेल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतोय. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज निखिल फडतरे सज्ज होत आहेत. जुन्नर तालुक्यातील पुरंदर तालुक्यातील कित्येक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू आहे. आज मात्र आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे. समोरच्या दिशेने आयकॉन म्हणून खेळत आहेत अनिकेत ताकवणे. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. भन्नाट फेकाचा चेंडू. फलंदाजाची पापणी लवतेला लवते चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दाखल होतोय. पहिला चेंडू लाजवाब आलाय. वेगवान गोलंदाजांमध्ये याही खेळाडूची चर्चा सातत्याने आम्ही पाहिलेली आहे.
निखिल पुन्हा एकदा सज्ज होते स्ट्राईकच्या दिशेने अनिकेत. हा चेंडू देखील समोर दिशेने खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, दोन क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतात. सीमारेषेच्या लगत चांगलं स्टॉप केलंय चेंडूला. तिथे फेकी होईल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा आहेत. 17 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. इथे मात्र पंच जमिनीला हात समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावसंख्येच्या मदतीने 18 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. आमदार चषकाचा थरार. खरं तर कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, आपल्या पुरंदर तालुक्याचे विकास पुरुष. आणि इथे आक्रमण अनिकेतच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेला आग लावेल. धावा येतील 6. षटकार. आदरणीय विजय बापू शिवतारे यांच्या संकल्पनेतून, यांच्या प्रेरणेतून मात्र उभी राहिलेली क्रिकेटची स्पर्धा, मानाची क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती आपण पाहतोय. प्रत्येक संघाचा मानच आहे. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. आक्रमण तर आहे. चेंडू चावेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत कुणाल पोहोचलेत तोपर्यंत अगदी एक सिंगल. धावफलकावरती 25. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. पॉवर प्लेचं दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. निखिल फडतरे पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने दत्ता जाधव. हा चेंडू इथे अगदी डावेष्टीच्या दूरवरती राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 26 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. षटक क्रमांक 2 अजूनही मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. क्रिकेट रसिकांची गर्दी आणि गर्दी क्रिकेट रसिक आज देखील या मैदानावरती उपस्थित आहेत. सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. दत्ता जाधव देखील इथे आक्रमण करताना पाहायला मिळतील. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 32 धावा आहेत. 32. लॉस ऑफ 0 विकेट. इथे देखील उंचावमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली 1 2 3 झेल सुटलाय. झेल सुटला. ह्या चुका टाळाव्याच लागतील. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपलाय. बिनबाद 33 धावा SRR जेजुरी संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावांचा पाऊस. एका बाजूने अनिकेत ताकवणे आक्रमण करताना पाहायला मिळाले, तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर दत्ता जाधव देखील आक्रमक झाले आणि एक चांगली पार्टनरशिप दोनही फलंदाजांची पाहायला मिळते. 4 चेंडू 10 धावांची खेळी दत्ता जाधव यांची आहे, तर 8 चेंडू 21 धावांची खेळी अनिकेत ताकवणे यांची आतापर्यंत पाहायला मिळते. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून रफ्तार का राजा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे सातत्याने पाहतो, अगदी टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटमध्ये देखील याही खेळाडूचं फार मोठं नाव आहे. प्रणव कोलते गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत आणि आज प्रणवचा देखील वाढदिवस आहे, अभिष्टचिंतन आहे.
त्याला देखील सर्व खेळाडूंच्या वतीने व्हाईट बॉल. सर्व मित्र परिवाराच्या वतीने आयोजक कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष अशा शुभेच्छा असतील. 34. इथे देखील समोरदिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत अगदी शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. एक वेगवान सिंगल. 35. कमबॅक करणारे चेंडू आता संघासाठी गरजेचा आहे. अगदी विकेटच्या शोधामध्ये असतील गोलंदाज. ती विकेट येणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. परंतु सुरुवात तर लाजवाब दोनही फलंदाजांच्या माध्यमातून झाली आहे. गोलंदाज प्रणव. इथे देखील आडवे बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल. 36 ऑन बोर्ड. हा चेंडू देखील इथे सुरेख लाजवाब. ही खासियत आहे या गोलंदाजाची. अगदी या षटकामध्ये कमबॅक देखील होताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू अवांतर आला, त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल, त्यानंतर एक डॉट बॉल. अर्थात 3 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात. हा देखील चेंडू लाजवाब. हा देखील चेंडू अफलातून येतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क इथे देखील नसेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहे. का मला रफ्तार का राजा म्हटलं जातं याची प्रचिती आज मात्र प्रणव कोलते मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. इथे देखील शॉटम पूल करण्याचा प्रयत्न होता. पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या मदतीने धावफलकावरती 37 धावा आहेत. परंतु कौतुक करावं लागेल प्रणव कोलतेचा. या अगोदरच्या 2 षटकांमध्ये जो धावांचा धोधो पाऊस पडत होता त्याला मात्र आता इथे ब्रेक लावण्याचं काम केलंय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तोपर्यंत अगदी आपण पाहूया एक वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने 38 धावा. धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू इथे अगदी आपण पाहूया उजव्या इस्तीच्या खूप दूरवरती राहतोय. व्हाईट बॉल. अवांतरच्या मदतीने 39 धावा आहेत. अर्थात 5 चेंडूंमध्ये 6 धावा अवघ्या खर्च केल्यात. प्रणव अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र रडार मध्ये चेंडू आलाय आणि अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही टाकत असतील तर अनिकेत ताकवणे हे चेंडू घेऊन घेतल्याशिवाय राहणार नाही. अजगरासारखा घेऊन घेणार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 3 षटक संपतायत. बिनबाद 45 धावा SRR जेजुरी संघाच्या खात्यावरती पाहायला मिळतील.
षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल संघासाठी चौथं तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सौरभ रामदासी 45 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी वारंवार जर पाहिलं गेलं तर दत्ता जाधव अनिकेत ताकवणेकडे जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय, कारण क्षमता आहे. कोणत्याही क्षणी आक्रमक रूप अनिकेत धारण करताना आपण त्यांना सातत्याने पाहत असतो आणि एक ताबडतोब फलंदाज म्हणून देखील या खेळाडूची ख्याती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असलेली पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज आहेत सौरभ. इथे देखील अगदी आपण पाहूया बॅटची हलकीशी एज घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, एका धावेच्या मदतीने 47 धावा. हा चेंडू देखील भन्नाट टेस्ट करणार येताना पाहायला मिळेल. सौरभ रामदासी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हातात आहेत. पहिल्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले होते. 15 धावा खर्च करताना त्यांना आपण पाहिलं होतं, परंतु इथे या षटकाच्या पहिल्या 3 चेंडू लाजवाब आहेत. इथे देखील शरीभेदक मारा, एक धाव घेण्यासाठी प्रयत्न. अगदी एस्टेनच्या पाठीमागून कुणाल प्रयत्न करत होते डिरेक्ट हिटसाठी, परंतु बालबाल बचवलेत अनिकेत. तोपर्यंत एक सिंगल आहे. गोलंदाज सज्ज होतील सौरभ. इथे देखील बागपूर्वती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. सोहन विमाने चांगले क्षेत्ररक्षण करतील. एक धाव आली आहे. 49 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. हा देखील चेंडू अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येईल. षटक संपेल 4थ्या क्रमांकाचं. 4 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये अवघ्या 4 धावा सौरभ खर्च करताना पाहायला मिळालेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 49 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलोय. प्रथमतः फलंदाजी करतायत SRR जेजुरी टीम. पुनश्च एकदा 5व्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रफ्तार का राजा प्रणव कोलटे सज्ज होतो. स्ट्राईकच्या दिशेने अनिकेत आहेत. पहिला चेंडू अगदी आपण पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. SRR जेजुरी संघाचं अर्धशतक पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती राहतील. हा चेंडू सीमारेषा फोडेल. हे रास्ते हे 4 के. 54 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. तर अनिकेत ताकवणे आपलातून खेळी त्यांची पाहायला मिळते. 13 चेंडू खेळलेत. 34 धाव्यांची खेळी अनिकेतची आहे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिलं. सिक्सर किंग बबलू पाटील यांच्या बॅटमधून पहिल्या दिवशी या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आपण पाहिले. आज अनिकेत अर्धशतक पूर्ण करेल का? 54 धावा आहेत.
इथे देखील बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतात. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न सीमारेषेच्या लगत होतोय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आहे. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. 4 रन चौकार. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला आहे आणि इथे पहिला धक्का. क्रिकेटमधली आत्महत्या पाहायला मिळाली आहे. दत्ता जाधवला परतवण्यामध्ये यश. बॅटर जेजुरीचा बाहुबली म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतो, शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा चेंडू इथे भन्नाट वेगाचा. पंचांकडे हलकीशी दाद मागितली जाते. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. फेअर बॉल. फेअर बॉल. 59 धाबा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू देखील अगदी आपण बार पाहायला मिळतोय. टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त उसळी चेंडूने घेतली आहे आणि सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये अर्थात कुलालच्या हातामध्ये जाऊन दाखल झालाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार जरी आले असतील परंतु त्यानंतर कमबॅक करतायत प्रणव मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. वेगवान सिंगल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा खेळ संपला. 1 बाद 60 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिमचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश कुंभार सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने शुभम. पहिल्या चेंडूवरती अष्ट उद्ध्वस्त होतील. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. आम्ही सातत्याने सांगत असतो ज्या गोलंदाजाने केलाय मोठ्या मोठ्या फलंदाजांचा फलंदाजी करत असताना विकेट घेऊन विनाश, ज्या गोलंदाजाने केलाय मोठ्या मोठ्या फलंदाजांचा विकेट घेऊन विनाश, त्याचं नाव आहे कुंभार अविनाश. अफलातून गोलंदाजी शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केले आणि पहिल्या चेंडूवरती 3 तार त्रिफळ आहे. 60 धाबा आहेत. बॅटर प्रवीण झगडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 60 धाबा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्थिर असलेल्या पाहायला मिळतील. षटक क्रमांक शेवटचा अंतिमचं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचं षटक हानामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहावं लागेल. किती धाबांचा डोंगर उभारला जाणार
किती धावांचं नक्कीच टार्गेट विरोधी संघापुढे ठेवलं जाणार यासाठी मात्र हे षटक महत्वपूर्ण असेल. देतो वार. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण झगडे स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. तर नॉन स्ट्राईकला अनिकेत ताकवणे 15 चेंडू 39 धाव्यांची खेळी आहे. अर्धशतकाच्या अगदी जवळ येतात. नॉन स्ट्राईकच्या दिशेने उभे असलेले पाहायला मिळतील. इथे देखील अगदी आपण पाहूया दिवसा ढवळे एका धावेची जोरी आहे. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. बाईकच्या स्वरूपात सिंगल आली आहे. 61 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज आहे. हा चेंडू देखील सुरेख तेज तारा देताना पाहायला मिळतो. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताच नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू. धावफलकावरती 61 धावा स्थिर आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही अंतिमच्या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. हा देखील चेंडू सुरेख लाजवाब आणि इथे देखील 3 तार त्रिफळ आहे. बडी मछली जाल में अनिकेत ताकवलेला परतवण्यामध्ये कमालीची गोलंदाजी अविनाशची आहे. अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. अविनाश हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया टप्पा खालनंतर थोडासा खाली राहतो. एस्टेनच्या पाठीमागे थोडीशी चूक होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 62 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये देखील कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात त्या देखील बाईकच्या स्वरूपात आहेत. 2 विकेट या षटकामध्ये अविनाश कुंभार घेताना पाहायला मिळालेत. कमालीची गोलंदाजी आहे. अविनाश पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू शॉर्टम पुल केलाय. पुल पॉवरफुल ब्युटिफुल आणि सक्सेसफुल बिग सिक्सर. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. 6व्या क्रमांकाचा 6 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 68 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 69 धाब्यांचं टार्गेट. 68 बनवल्यात 69 बनवायचे आहेत.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहेत. बनवल्या गेल्या धावा 68 विजयासाठी. 36 चेंडू 69 धावांचं टार्गेट. एका बाजूने शिरूर तालुक्यातील पाबळगावचा असणारा कोहिनूर हिरा कुणाल खोंड ऑन स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईकच्या दिशेने सौरभ रामदासी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत ताकवणे. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीलाच पाहतोय. पहिला चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक धावतायत आणि इथे संधी आहे. झेल टिपलाय आणि पहिल्या चेंडूवरती कुणाल खोंडला परतवण्यामध्ये यश. धक्का क्रमांक पहिला. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक विकेटची शिकार ठरलेत कुणाल खोंड आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. प्रीतम आप्पा जगताप न्यू बॅटर दाखल होत आहेत. सासवडचं कित्येक वर्ष क्रिकेट गाजवणारे खेळाडू आहेत, परंतु पहिल्या चेंडूवरती कमालीची गोलंदाजी आणि जबरदस्त झेल कुणाल खोंडला परतवण्यामध्ये यश येताना देखील पाहिले. इथे पुढे सरसावत आक्रमण तर आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली जाणार का? तिथे चांगलं क्षेत्ररक्षण शुभम करतायत. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. सुरुवात तर लाजवाब. हो मुश्किल पत्थर से उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगी जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. शुरुआत होनी चाहिए. शून्यावरती धावफलक पाहायला मिळतंय एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. इथे मात्र पंच हात फैलावतायत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. संघाचा श्री गणेश झालेला पाहायला मिळेल. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतील. इथे मात्र समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू उंच भरारी घेतोय आणि लँड देखील होईल सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींची तळपती तलवार आणि इथे येतोय षटकार. चेरान षटकाराच्या मदतीने 7 धाबा आहेत एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होतील. इथे देखील आता बॅटर दिशा देण्याचं काम जरूर झालंय. शरीराच्या साहाय्याने चेंडू अडवलाय. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता. बालबाल बचवलेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत 1 धाव आहे. लेग बाईकच्या स्वरूपात एक सिंगल. धावफलकावरती 8 धावा. 8-8-8 2 मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट? कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या 8 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला अजूनही मार्गस्थ आहे. अनिकेत ताकवणे अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारतायत. पहिल्या चेंडूवरती आयकॉन कुणाल खोंडला परतवण्यामध्ये यश, परंतु त्यानंतर सौरभ रामदासी आणि दुसऱ्या बाजूने प्रीतम आप्पा जगताप गड सावरण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतायत.
लढावं लागेल. लढाई क्रिकेटची आहे. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाहीये. इथे देखील आडव्या बॅटने सौरभच्या बॅटमधून हवाई तडाखा. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती 1 बाद 12 धावा आहेत. 30 चेंडू 57 समीकरण पाहायला मिळेल. क्षम गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय आणि इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4 के. चौकाराच्या मदतीने 16 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 29 चेंडू बनवायच्या 53 धावा विजयासाठी. इथे देखील घुटना टेकर तमाशा डेक बॅक टू बॅक. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. धावफलकावरती 20 धावा आहेत. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 28 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 49 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. शुभम वरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये प्रीतम आप्पा करतायत. इथे देखील आडव्या बॅटने दिशा दिली. चेंडून चाव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. झेल टिपलाय आणि इथे टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा. वीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे मात्र बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डिरेक्ट हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. एका धावेने समाधान. धावफलक 1च्या मदतीने 21 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहेत. 26 बनवायच्या आहेत त्या 48 धावा. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जो सोपवलेला पाहायला मिळेल. नॉट आउट. नॉट आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून.
गोलंदाज सज्ज होत आहेत. शुभम इथे देखील अचूक टप्प्याचा मारा, ब्लॉकहोल स्वरूपाचा मारा पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुनश्च एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. पंचवीस चेंडू आणि 48 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील. शर्यत तर पाहायला मिळते. 2 धावा तर घेतल्या, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का? तिथे मात्र नकार कळवलाय. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडू 46 अजूनही गरजेचे आहेत. दत्ता जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून 24 चेंडू 46 धावा विजयासाठी गरजेच्या आहेत अजूनही. दत्ता जाधव गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहे. स्ट्राईकच्या दिशेने सागर चव्हाण, नॉन स्ट्राईकला सौरभ रामदासी. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. 2 क्षेत्ररक्षक तिथे चूक होताना पाहायला मिळेल. चुकीला माफी नाहीये. एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येमध्ये होतंय. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 23 चेंडू 44 समीकरण अजूनही पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज आहेत. इथे फुलटॉस स्वरूपाचा चेंडू सीमारेषेच्या लगत अगदी चेंडू सुरक्षितरित्या अडवलाय. तोपर्यंत एक धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 26 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. जे काही शिवचैतन्य अकॅडमी पुणेची जे काही मित्रमंडळी आहेत, कृपया विनंती ग्राउंडच्या बाहेरून चालत जाल, गेले तर थोडंसं बरं होईल. मॅच सुरू आहे, महत्वपूर्ण मॅच आहे, त्यामुळे मैदानाच्या बाहेरून चालत जा ही विनंती असेल. सामन्याला होते सुरुवात. समीकरण आहे आता 22 चेंडू आणि 43 धावा. इथे देखील आडबॅटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. एक वेगवान सिंगल इथे देखील जे येताना पाहायला मिळेल. 27 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 21 चेंडू 42. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण आहे. थोडा फोडा आणि राज्य करा इंग्रजांचं तत्व आता अवलंबावं लागेल. सागर ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू वेस्टर्नच्या पाठीमागे चूक होताना पाहायला मिळेल. आउटफील्ड खूप वेगवान आहे. चेंडू सहज आला सीमारेषेच्या बाहेर. बाईटच्या स्वरूपात एक चौकार आलाय. अकॅडमीचा जो मित्र परिवार आहे, विनंती असेल मैदानाच्या बाहेरून चालतचा. 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू 38 समीकरण पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चालकी सेज घेत चेंडू अगदी आपण पाहूया. भिडॉन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होतंय. तोपर्यंत एक सिंगल एका धावसंख्येच्या मदतीने 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 19 चेंडू आणि 37. आता मात्र समीकरण पाहायला मिळेल.
19 चेंडू 37 धावा, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता, हारा वही जो लढा नाही जाता. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज पाहायला मिळेल. अकॅडमीची जी काही मुलं मुली आहेत, विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून कृपया करून चालत जा. महत्वपूर्ण मॅच सुरू आहे. इथे आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा, सौरभच्या बॅटमधून चेंडू सरळ सीमारेषेला गवसणी घालताना पाहायला मिळेल. शिवछत्रपतींचा छावा, मिळाला 6 धावा. षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. 2 बाद 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या 18 चेंडू 31 धावांची गरज. 18 चेंडू 31. अनिकेत ताकवणे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहे. स्ट्राईकच्या दिशेने सागर चव्हाण क्षमता आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 17 चेंडू 31 असं समीकरण नक्कीच पाहायला मिळते. एका बाजूने छत्रपती 11 सासवड संघ आहे. पुणे एकदा समोर दिशेने आलमदी कार्पेट फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक वेगवान सिंगल एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक हळूवारीत्या पुढे जाते. 39 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू बनवायच्या 30 धावा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील बॅकफूट वरती सरकले, दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक खूप दूर वरती आहे. 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेटली आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका आपण पाहिला आणि धावफलक चौकाराच्या मदतीने देखील पुढे जाते. 43 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. 15 चेंडू 26 धावांची गरज. 15 चेंडू 26. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. यश त्यांच्या पाठीमागे. वारंवार चुका होत आहेत. इथे चुकीला माफी नाहीये. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईट प्लस चौकार, अर्थात 5 धावा अतिरिक्त स्वरूपात येतील. या चुका टाळाव्याच लागतील. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू बनवायचे विजयासाठी 21 धावा. 15 चेंडू 21 धावांची गरज विजयासाठी आहे. गलती 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 हो पे गलती. चुका चुका वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत. त्या चुका टाळाव्याच लागतील.
अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. स्ट्राईकच्या दिशेने डावकर हाताचा घणाघाती फलंदाज सौरभ रामदासी. इथे देखील बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेचे लगत होत आहे तोपर्यंत एक सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने 49 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे 14 बॉल 20 धावांची गरज. हा चेंडू इथे तेज तर्रार. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि अवांतर धावेच्या मदतीने संघाचा अर्धशतक पूर्ण होईल. 50 धावा धावफलकावरती आहेत. 14 चेंडू 19 बनवायचे आहेत. इथे समोरच्या दिशेने हवाई तडाखा तर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. इथे मात्र चेंडू सीमारेषेला गवस निघालेल. धावा येतील 4. 54 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 चेंडू 15 धावांची गरज. 13 चेंडू 15. इथे देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठवर. आउटफील्ड वेगवान आहे. हा देखील चेंडू सरळ सीमारेषा फोडेल. चौकार आलाय. 4 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 58 धावा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 11 धावांची गरज. 12 चेंडू 11. प्रवीण झगडे गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. लोअर फुल टच चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली झेल टिपलाय. सौरभला परतावं लागेल. 3ऱ्या क्रमांकाचा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. 11 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 58 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 11 चेंडू 11 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहन मेमाने दाखल होताना पाहायला मिळतात. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे विजयासाठी. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. अजूनही आपल्याला 4 सामने खेळवायचे टोटली. त्यामुळे वेळ वाचवा. जवळपास आता 1:30 वाजून गेलेत. इथे यष्ट्या उद्ध्वस्त होतील आणि याचबरोबर सोहनला देखील परतवण्यामध्ये यश. पहिले 2 चेंडू आपलातून येताना पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 विकेट आलेत. लागोपाठची 3री येणार का? प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे.
न्यू बॅटर कुणाल जगताप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 10 चेंडू 11 धावींची गरज आहे. 10 चेंडू 11. कौतुक करावं लागेल प्रवीण झगडेचं. पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात आणि एक संघाची स्वप्न मात्र पुनश एकदा उज्ज्वलित करताना पाहायला मिळेल. इथे विजय मिळवायचा आहे हा हेतू प्रत्येक संघाचा आहे. हॅट्रिक बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रवीण झगडे यांचा पाहायला मिळणार का? धालेवाडी संघाचे कॅप्टन उपस्थित राहा. इथे देखील बॅटने दिशा देण्याचं काम जरूर झाले. तोपर्यंत बाईच्या स्वरूपात एक सिंगल. 59 धावा आहेत. 9 चेंडू 10 धावींची गरज. धालेवाडी संघाचे कौल कॅप्टन चला. इथे समोरच्या दिशेने आक्रमकता पाहायला मिळेल आणि याचबरोबर हा चेंडू सागरच्या बॅट मधून जाईल सीमारेषेच्या बाहेर. सनसनाटी जलवा सावकार. सावकाराच्या मदतीने 63 धावा आहेत. 8 चेंडू 6 बनवायचे आहेत. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आक्रमण होत आहे. सागर चव्हाणच्या बॅटमधून हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. 4 रन चौकार. 7 चेंडू आणि 2 धावींची गरज. पाच चेंडूंमध्ये 8 धावा खर्च करत 2 विकेट घेणारा गोलंदाज आहे प्रवीण झगडे. तर दुसऱ्या बाजूने सागर चव्हाण 11 चेंडू खेळले. 22 धाब्यांची खेळी त्यांची पाहायला मिळते. इथे देखील आक्रमण आणि याचबरोबर दोन्ही स्टाईल मध्ये सामना संपवलाय. 6 रन षटकार. विनर विनर अर्थात धालेवाडी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये सासवड अशी मॅच आपल्याला पाहिजे. बोथ कॅप्टन झाला. लगेचच नाणेफेक आपण करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. सुरुवातीला टॉस घ्या सासवड टीम आणि धालेवाडी टीम. बोथ कॅप्टन चला. राहुल सर आणि सौरभ रामदासी सर.